सिंदखेड राजा इथं राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीकडे प्रशासनानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चानं केलाय। पालकमंत्र्यांनी एकही आढावा बैठक न घेतल्यानं कोणतेही नियोजन झालं नसल्याचा आरोप राज्य समन्वयक महेश भैया डोंगरे पाटील यांनी केलाय। जिजाऊंच्या जन्मभूमीवर दरवर्षी लाखो भाविक येतात, मात्र पाणी, स्वच्छता, पार्किंग, सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेचा अभाव असल्याचं त्यांनी सांगितलं। मातृतीर्थ सिंदखेड राजा इथं सापडलेली 11व्या शतकातील विष्णू लक्ष्मी मूर्ती 12 जानेवारी रोजी दर्शनासाठी खुली न केल्यास मोर्चा ती स्वतः खुली करेल असा इशाराही देण्यात आलाय। समृद्धी महामार्गावर राजमाता जिजाऊ आणि बाल शिवबा यांचा पुतळा उभारावा, मातृतीर्थ विकास निधीची श्वेतपत्रिका जाहीर करावी, तसंच राजवाड्यातील सीसीटीव्ही व्यवस्था तात्काळ कार्यान्वित करावी अशा मागण्या करण्यात आल्यात। 12 जानेवारीपर्यंत शासनानं निर्णय न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल असा आक्रमक इशारा मराठा क्रांती मोर्चानं दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। जिजाऊ विकास आराखडा इथं 100% होणं गरजेचं आहे। इथं शून्य विकास आहे आणि ह्या ऐतिहासिक वस्तूची सगळी जडणघडण जी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती ती नाही। इथं तुम्हाला सांगतो, इथं सगळं तोडफोड झालेले आहे आणि ह्याला जबाबदार या जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी 10 दिवसापूर्वी इथं येऊन इथं बैठक घेणं गरजेचे होते। शासनाच्या सर्व प्रतिनिधीला, लोकप्रतिनिधीला व सर्व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन की इथं 12 जानेवारीला महाराष्ट्रातून लाखो जिजाऊ भक्त येतात, ह्यांची जी सोय करायला पाहिजे होती, यांची सुविधा पाहिजे होत्या, ते कुठेही सुविधा दिसत नाहीत आणि ह्या पालकमंत्र्याचा मी निषेध करतो। आणि हा मराठा असून सुद्धा याला तळमळ नाही। या तळमळीने तुम्हाला सांगतो, या जिल्ह्याच्या इथं येऊन बैठक घेऊन सिंदखेड राजात ज्या महाराष्ट्रातून जिजाऊ महिला आणि माझे सर्व जिजाऊ भक्त येतात त्यांना टॉयलेटची व्यवस्था नाही, इथं आंघोळीची रात्री म्हणजे झोपल्यानंतर सोय नाही, झोपण्याची, सकाळी आंघोळीची कुठलीही सुविधा होत नाही आणि पालकमंत्री मुंबईत बसून फक्त फोनवर आदेश देत असतील तर त्याचा मी निषेध करतो। आणि या ऐतिहासिक वस्तूचं जतन होणं काळाची गरज आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये एक माँसाहेब जिजाऊंचा एक आदर्श आहे आणि माँसाहेब जिजाऊ सिंदखेड राजाचं गेले मी 7 वर्ष झालं इथं येत असतो। इथं माजी मंत्री आमदार तानाजी सावंत साहेब यांच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व महाराष्ट्रातील जिजाऊ भक्तांना मोफत नाश्त्याचं वाटप आहे आणि मशाल रॅलीला येणारे जे माता माऊली आहेत त्यांच्यासाठी आदल्या दिवशी 11 तारखेला जेवणाची व्यवस्था केलेली आहे। पंढरपूरच्या धर्तीवर या ठिकाणी महापूजा वेळेची मागणी केली होती, काय नेमकी मागणी आहे? या पंढरपूरला जसे विठुरायाचे आषाढी एकादशीला आणि कार्तिकीला राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री येतात, तसे या माँसाहेब जिजाऊ 12 जानेवारीचे शासकीय महापूजा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी दरवर्षी इथं येऊन एक प्रथा पाडावी आणि आमच्या जिजाऊ भक्तांची जी विनंती मागणी ती त्यांनी पूर्ण करावी। पालकमंत्र्याचा तुम्ही आता निषेध व्यक्त केला आहे, अजून कोणाचा निषेध व्यक्त करायला काय पुढची भूमिका असते? कोण जबाबदार ठरतात नेमकं तुम्ही राज्यातले आता मुख्य? हे बघा, या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणजे मुख्य असतो। यांनी इथं बैठक घेणं काळाची गरज होती। सिंदखेड राजा इथं येऊन सर्व प्रशासनाला सूचना द्यायला पाहिजे होत्या, प्रत्येक स्पॉटवर जाऊन इथं पार्किंगची ह्याची सुविधा, कुठलीही सुविधा होत नाही आणि या सर्व जिजाऊ भक्तांना त्या दिवशी म्हणजे 4-4 5-5 किलोमीटरवरून चालत यावं लागतं आणि इथं पाण्याची सोय नाही। इथं पैसे सांगतात की एवढा निधी दिला, तेवढा दिला, निधी जातो कुठं? इथं निधी जातो कुठं? त्याचा विकास आणि डेव्हलपमेंट काय शून्य आहे। अहो, राजे लखुजी राजे वाड्यातील CCTV बंद आहेत आणि पुरातन खातं तुम्हाला सांगतो दर्शनाला आलेल्या लोकांकडून चिठ्ठ्या फाडून वर्गणी म्हणजे त्यांच्याकडून तिकीट घेतलं जातं। हे काय प्रकार आहे? म्हणजे राज्यातील पर्यटन मंत्री आणि सांस्कृतिक मंत्री यांनी तात्काळ इथं लक्ष देणं गरजेचं आहे। तुम्ही केंद्राशी संपर्क करा आणि इथं जे जतन वस्तू केल्या पाहिजेत माँसाहेब जिजाऊंच्या येथील ते तुम्हाला सांगतो तात्काळ सुशोभीकरण विकास होणं काळाची गरज आहे। तुमची काय भूमिका असणार? मी मराठा क्रांती मोर्चाच्या महाराष्ट्रातील समन्वयकांना इथं सिंदखेड राजा इथे 12 जानेवारी झाल्यानंतर राज्याची बैठक बोलवणार आहे, हाक देणार आहे आणि इथं बैठक घेऊन महाराष्ट्रात मोठं आंदोलन उभा करणार आहे की ऐतिहासिक वस्तूचं जतन होणं काळाची गरज आहे। माँसाहेब जिजाऊ हे आमचे श्रद्धास्थान आहे आणि या श्रद्धेस्थानाचं
जर विकास होत नसेल तर मी तुम्हाला सांगतो मोठं आंदोलन उभा करणार आहे. बुलढाणा जिल्ह्याला मा जिजाऊ नगर करावं अशी मागणी आहे, तुमची काय भूमिका? 100% जसं उस्मानाबादचं धाराशिव केलं, औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर केलं, तसं राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंचं नाव या बुलढाणा जिल्ह्याला देणं काळाची गरज आहे. सर्व महाराष्ट्रातील जिजाऊ भक्तांची विनंती आणि मागणी पण आहे आणि तत्काळ राज्य सरकारने ही मागणी पूर्ण करावी अशी आमची त्यांच्याकडे मागणी आहे. सत्तेतले असलेल्या आमदार खासदारांना लक्ष द्यावं नाही का याच्यावर? 100% या बुलढाणा जिल्ह्याचे सर्व लोकप्रतिनिधी हे खासदार आमदारांनी इथं माँसाहेब जिजाऊंच्या विकास आराखड्या संदर्भात किंवा ह्या ज्या डेव्हलपमेंटसाठी यांनी ह्याचा पाठपुरावा करणं काळाची गरज आहे. यांनी नाही केला तर आम्ही मराठा क्रांती मोर्चा म्हणून आम्ही पाठपुरावा करणार आहे. निष्क्रिय ठरले का सगळे आमदार खासदार? हे बघा, मी राजकारण म्हणून बोलत नाही, मी कुणावर टीका करणार नाही, पण त्यांनी एक या बुलढाणा जिल्हा माँसाहेब जिजाऊंचा जिल्हा आहे म्हणून छाती ठोकपणे पुढे येऊन जे काम करायला पाहिजे होतं ते काम केलेलं दिसत नाही. तुम्ही मागच्या वेळी समृद्धी महामार्गावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची मागणी केली होती, ती पूर्ण होताना दिसली नाही. बघा, मी राज्याचे कर्तव्यदक्ष माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना भेटून निवेदन दिलं होतं. त्यांनी तात्काळ आदेश केला होता MD अनिल गायकवाड यांना, MSRDCचे MD, आणि त्यांनी 2 वर्षामध्ये अनिल गायकवाडला मी 2 वेळा भेटलेलो आहे. त्यांनी अजून कुठली मला स्वतः सांगितलं होतं आपण स्वतः जाव, त्यांनी खाली पत्र पाठवलं, त्याचं इस्टिमेट आराखडा अजून काहीच केलेलं नाही. जर पुढच्या 12 जानेवारीपर्यंत जर बालशिवबा आणि माँसाहेब जिजाऊंचा जर पुतळा जर उभा नाही राहिला समृद्धी महामार्गाला तर या अनिल गायकवाडच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही, एवढं तुम्हाला मी सांगतो. ज्या पद्धतीनं वेरूळला 10 दिवस महोत्सव होतो त्या पद्धतीनं या ठिकाणी सुद्धा झाला पाहिजे अशी जिजाऊ भक्तांची मागणी आहे. अहो 100% 12 दिवस, अहो वर्षभर इथं महोत्सव चालला तर कमी. या माँसाहेब जिजाऊंनी या महाराष्ट्रात एक छत्रपती शिवाजी महाराज सारखा राजा घडवला आणि या महाराष्ट्रावरती माँसाहेब जिजाऊंचे उपकार आहेत. माँसाहेब जिजाऊंमुळं आज या महाराष्ट्राची ओळख आहे आणि इथं वर्षभर महोत्सव चालला पाहिजे. अशा उपाययोजना सरकारने केल्या पाहिजे. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक राजकीय नेता फक्त त्यांच्या स्वार्थासाठी का उपयोग करतात. माझी सर्वच पक्षातील पक्षप्रमुखाला विनंती, तुम्ही इथं या, पहा आणि मग तुम्हाला सांगतो इथं काय विकास होणं काळाची गरज आहे, ह्याच्यावर आवाज उठवणं काळाची गरज आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो लवकरच इथं बैठक घेऊन मोर्चाचं आयोजन करणार. पालकमंत्र्यांनी लोकप्रतिनिधीची निषेध व्यक्त केला आहे, मुख्यमंत्र्यांची काय भूमिका असायला पाहिजे? राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पालकमंत्र्याला सूचना केल्या पाहिजेत व राज्याच्या मुख्यमंत्र्याला पण मी भेटून निवेदन देणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या भेटीचा ऐतिहासिक क्षणाचा वारसा जपणारे म्हणजेच पिता पुत्र भेट या पालखीचा समारोप आज पुरंदर किल्ल्यावर शांततेत आणि व्यवस्थित मावळ्यांच्या उपस्थितीत झाला. श्री क्षेत्र शिवनेरी गड ते पुरंदरगड पायी दिंडी चालत हा पालखी सोहळा पार पडला. या पालखीला 8 वर्ष पूर्ण होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थळ शिवनेरी गडापासून या पालखी समारोहाची सुरुवात झाली. 5 तारखेपासून ही सुरुवात झाली. देवीची आरती होऊन या पायी दिंडीला सुरुवात झाली आणि आज पुरंदर किल्ल्यावर पिता पुत्र भेटीचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. संत ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेऊन स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य पायी दिंडी पोहोचली. तुळजापूर इथं धर्मवीर संभाजी महाराज बलिदान दिलेल्या भूमीमध्ये विधिवत स्नान विधी संपन्न करून निघालेली पायी दिंडी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं दर्शन घेऊन वढू बुद्रुक इथं धर्मवीर संभाजी महाराज समाधी दर्शन घेऊन निघाली होती. आज पुरंदर गडावर पोहोचून छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांची पिता पुत्र भेट हा ऐतिहासिक क्षण संपन्न झाला. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शाहिदी समागमाच्या निमित्तानं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हिंदी दी चादर हा भव्य धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम वाघाळा इथल्या मौदी मैदानात आयोजित करण्यात आलाय. या निमित्तानं शुक्रवारी नांदेड इथं पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी माहिती दिली.
येत्या 24 आणि 25 जानेवारी रोजी मोदी मैदान इथं हा ऐतिहासिक कार्यक्रम भव्य स्वरूपात पार पडणार आहे. या कार्यक्रमाला देशाचे गृहमंत्री अमित शहा तसंच आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. या 2 दिवसीय कार्यक्रमाला देशभरातून सुमारे 10 लाखाहून अधिक भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम सर्वधर्मीय असल्यामुळे सर्व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतील, असं शीख धर्मीय धर्मगुरूंनी सांगितलंय. नांदेड शहरासाठी हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरणार असून त्यामुळे संपूर्ण शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या बलिदानाचं स्मरण करत धर्म, सत्य आणि मानवतेच्या रक्षणासाठी दिलेल्या त्यांच्या योगदानाला अभिवादन करण्यासाठी हा शाहिदी समागम आयोजित करण्यात येतोय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी. जादर गुरु तेग बहादूर हा जो महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे तो आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा होतोय. आपल्याला माहिती आहे की नवी मुंबई, नागपूर आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या नांदेड शहरामध्ये हा कार्यक्रम होतो. या कार्यक्रमाला एक फार मोठी ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. गुरु तेग बहादूरजी यांचं 350 वर्ष त्यांच्या शहादतला होत आहेत आणि त्यामध्ये गुरु आपले लकीशा बंजारा साहेबजी आणि सर्व समाज यांचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्या कार्यक्रमाचं स्मरण या ठिकाणी आपण करतो. त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशानुसार अल्पसंख्याक विभागाने पण मोठी जय्यत तयारी चालू केली आणि आपलं एक सौभाग्याची गोष्ट म्हणजे नांदेडला कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये शासन आणि अशासकीय घटक असा सगळ्यांचा एकत्रित हा कार्यक्रम आहे, शासन आणि समाजाचा कार्यक्रम. तर यामध्ये मुख्य जबाबदारी प्रशासनाची जी आहे की नांदेडमध्ये कार्यक्रमाच्या दृष्टीने जे सर्व नियोजन आहे त्यामध्ये मंडपासाठी पूर्ण ग्राउंड तयार करून देणं, पार्किंगची डिसेंट्रलाइज पार्किंगची व्यवस्था आयडेंटिफाय करणं, लोकांच्या निवासाची राहण्याची व्यवस्था या ठिकाणी करणं, टॉयलेट, पाणी, इलेक्ट्रिसिटी म्हणजे इथली शटल सर्व्हिस अशा अनेक गोष्टी ज्यासाठी 25 समित्यांची आम्ही गठन केलेलं आहे. त्यांचं काम चालू आहे मोठ्या प्रमाणावर आणि खूप वेगवान पद्धतीने काम चालू आहे. दुसरी गोष्ट की या कार्यक्रमासाठी जी जनजागृती करायची, या कार्यक्रमाचं महत्त्व त्यासाठी कंटेंट आम्हाला प्राप्त झाले आणि त्या अनुषंगाने आम्ही आपल्या नांदेडसोबतच 12 जिल्ह्यांची काल विजी घेतली. त्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं आणि मग ज्या प्रभात फेरी आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आहे याचं नियोजन पद्धतीने आजच नांदेडमध्ये मी 2 शाळांमध्ये स्वतःही अटेंड केलं. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे या कार्यक्रमाला फार मोठा सपोर्ट लागणार आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा आपल्याला याचा सपोर्ट लागणार आहे. त्यामध्ये मग पाणी सर्व्हिस असेल, धनधान्य असेल, फ्युएल असेल, कुठल्याही प्रकारे मदत आपल्याला जी द्यायला इच्छुक आहे ते आपल्याला महत्त्वाचं आहे. त्या अनुषंगाने आम्ही आपल्या नांदेड जिल्ह्यातल्या सर्व व्यापारी, उद्योजक, NGOs यांची पण बैठक घेतलेली आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की आपल्या शहरात असा काही कार्यक्रम होतो आहे हे ऐकून त्यांनी पण फार मोठ्या प्रमाणावर अशी अनुकूलता दाखवली आणि निश्चितपणे पुढच्या 1-2 दिवसामध्येच आम्ही त्याचं एक व्यवस्थापन करतो आहे. ही पण अत्यंत आनंदाची बाब आहे. मला वाटतं की आजची जी पत्रकार परिषद आहे ही पण एक त्याला वेगळं महत्त्व आहे. फार मोठ्या प्रमाणावर आपण घेतलेली आहे आणि पत्रकार मित्र या कार्यक्रमाची जी जनजागृती आहे ती निश्चितपणे फार मोठ्या प्रमाणावर करते. इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया जेणेकरून जनजनापर्यंत हा कार्यक्रम जाईल. नाही शीख समुदाय आणि नवसमाजच नाही तर आता जसं बाबाजींनी सांगितलं की सर्व नांदेडकर यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला आपली हजेरी लावायची आणि जो या निमित्ताने जो इतिहास आहे तो आपल्याला रिव्हिजिट करता येईल. हीच माझी या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना आव्हान आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती कोणाकोणीचे राहणार आहे आणि कोण म्हणजे किती लोक उपस्थित राहतील असं आहे? या कार्यक्रमाला 2 दिवसाचा कार्यक्रम आहे, 24-25 शनिवार आणि रविवार. या कार्यक्रमाला आपल्याला देशाचे माननीय गृहमंत्री अमित शहा, आपले सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याणजी, उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री योगीजी आणि इतर काही राज्यांचे मुख्यमंत्री महोदय उपस्थित राहणार. 10 लाख आपल्याला या ठिकाणी भाविक 2 दिवसामध्ये उपस्थिती त्यांची नोंदवणार आहेत असा एक अंदाज आहे आणि तो अंदाज
नुसता अंदाज नाही, या आपल्या सगळ्या नागपूरच्या कार्यक्रम आणि नांदेडचं महत्त्व लक्षात घेता आणि गेल्या काही दिवसांमध्ये जे जनजागरण चालू आहे या सगळ्या आधारित तो अंदाज व्यक्त केला. आणि मला वाटतं निश्चितपणे 10 लाख भाविक या ठिकाणी येतील आणि त्या अनुषंगाने आपली जी तयारी आहे त्याच पद्धतीने चालू आहे. ज्यांना उमेदवार निवडता आले नाहीत, जनतेपर्यंत पोहोचता आलं नाही आणि बिनविरोध निकाल लागलेत अशा परिस्थितीवर भाष्य करताना दिसणारे हे नैराश्य लपवण्यासाठीच राज ठाकरे केवळ राजकीय आभास निर्माण करतायत, एवढाच त्यांचा उद्देश आहे असं खासदार सुनील तटकरे म्हणालेत. संजय राऊत यांचे वक्तव्य फार गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. पिंपरी चिंचवड आणि पुणे परिसरात निवडणूक लढताना परस्पर विरोधी लढत असली तरी तो राजकीय रणनीतीचा एक भाग होता. कटुता निर्माण होऊ नये हे आधीच ठरलं होतं. मी या तिन्ही मान्यवरांशी चर्चा केल्यानंतर पुढे कोणतीही कटुता निर्माण होणार नाही याची काळजी हे तीनही नेते घेतील असं ते म्हणालेत. आपण बावनकुळे साहेबांचं त्यावेळचं भाषण किंवा भाष्य व्यवस्थितपणाने कदाचित ऐकलं नसेल. माझी बावनकुळे साहेबांची 3 दिवसापूर्वी प्रदीर्घ चर्चा झाली. माझे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादांजवळ झाले. आदरणीय राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्याजवळ सुद्धा झाले. पिंपरी चिंचवड पुण्याच्या परिसरामध्ये परस्परांच्या विरुद्ध निवडणूक लढत असताना तो एक राजकीय स्ट्रॅटेजीचा भाग होता. परंतु कटुता निर्माण होणार नाही तशी वक्तव्य करू नयेत असं अगोदर ठरलं होतं. त्या दिवशी मी या तिन्ही मान्यवर नेत्यांशी बोलल्याच्या नंतर पुढे कटुता निर्माण होणार नाही याची खबरदारी प्रत्येकजण त्या ठिकाणी घेईल. त्यामुळे ती वक्तव्य त्या कालावधीमध्ये एक राजकीयदृष्ट्या निवडणुकीला सामोरं जाण्याच्या दृष्टिकोनातून होती. त्याच्यातला विषय आणि आशय संपलेला. जबाबदारी राज्यपातळीवरची वेगवेगळी असते. त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा अंतर्भाव त्या ठिकाणी असतो. खरं आहे की राज्यपातळीवरची जबाबदारी चिखलीकरांच्या वरती सोपवली जाईल. विलासरावांचं नाव पुसण्यासारखं वक्तव्य नेत्यांकडून करण्यात येतं, तुम्ही कसं पाहता? त्यांचं कार्य पुसण्यासारखी गोष्ट आहे. एक असं आहे की रवींद्र चव्हाण भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी त्या वक्तव्यामध्ये स्पष्टपणाचा खुलासा केला आहे, दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली. त्यामुळे एक बाब नक्की आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 4 दशकं विलासरावांनी स्वतःच्या प्रभुत्वाने एक स्थान निर्माण केलं. बाभळगावचे सरपंच, लातूरचे उपसभापती, 80 साली विधिमंडळामधला प्रवेश, 82 सालापासून राज्यमंत्री, मंत्री म्हणून, मुख्यमंत्री 8 वर्ष म्हणून त्यांनी केलेलं काम लातूर मराठवाड्यापुरतं सीमित नाही तर राज्यभर विलासरावांनी स्वतःच्या शैलीने, त्यांची भाषण शैली असेल, वक्तृत्व शैली असेल किंवा काम करण्याची पद्धती असेल आणि कोइलेशनचे उत्तम मुख्यमंत्री म्हणून विलासरावांचा उल्लेख मी अनेक वेळा माझ्या भाषणामध्ये केला. त्यामुळे त्यांचं कार्य पुष्टाचा कधी संबंध येत नाही. परंतु रवींद्र चव्हाणांनी त्या बाबतीमध्ये दिलगिरी व्यक्त केली. विलासराव महाराष्ट्राचे नेते काल होते, आज आहेत आणि उद्याच्या इतिहासात ज्यावेळेला महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल त्याला ठळकपणाने विलासरावजींचा उल्लेख त्या ठिकाणी असेल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख हे पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी नवी मुंबईत आले आहेत. नवी मुंबईतील सानपाडा विभागात युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी मुस्लिम समाजाच्या नागरिकांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मतदान करण्याचं आवाहन राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केलं आहे. प्रचारादरम्यान मेहबूब शेख यांनी भाजपच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. वनमंत्री गणेश नाईक आणि आमदार मंदा म्हात्रे हे दोघेही मूळ भाजपवासी नसून राष्ट्रवादीतून इम्पोर्ट केलेले नेते असल्याची टीका त्यांनी केली आहे. की बात आ रही है, जिस तरीके से नौजवानों के लिए आज जिस तरीके से वो ड्रग्स के अधीन हो रहे हैं, इन दोनों चीजों पर सबसे पहला हमारा एजेंडा होगा कि हम इस नवी मुंबई को नशा मुक्त नवी मुंबई कराएंगे. शरद पवार जी का ये वादा है कि नवी मुंबई को नशा मुक्त नवी मुंबई करने का एक फैसला, एक जिम्मेदार कदम उन्होंने उठाया हुआ है और उनका ये जिम्मेदार कदम पूरा करने के लिए यहाँ पर महबूब भाई के माध्यम से जो हमारे युवा के महाराष्ट्र के अध्यक्ष हैं, उन्होंने इन दोनों, एक मेरी बहन डिम्पल ठाकुर और एक मेरा भाई किशोर जांगट, इन दोनों की तरफ से आपको वादा किया है कि जी हाँ, हम आपके लिए 24 घंटा कर रहे हैं. निष्ठावंत कार्यकर्त्याला, जिथं आमचा निष्ठावंत एखादा कार्यकर्ता मागतोय आणि तिथं त्याला डावलून जर भाजपाच्या उमेदवाराला दिलं तर ती आम्ही निश्चित चूक म्हणू. पण जिथं आमच्याकडे जर मागणीच नसेल आणि ऐन वेळेला कुणी आला तर तो भाग वेगळा. आम्ही भाजपचं काय सांगतोय की जे 20-20, 25-25 वर्ष भाजपमध्ये काम करतायत आणि ते आक्रोश करतायत, तुमच्याच कॅमेऱ्यावर आम्ही बघितलंय
आणि आक्रोश करून रडून सांगतायत की आम्हाला उमेदवारी पक्षाने दिली नाही, आम्ही आमच्या आयुष्यातले 15-20 वर्ष घातली आणि नवीन आलेल्या माणसाला उमेदवारी दिली. म्हणजे आता इथली भाजप जी आहे ती इथली मूळ भाजप कुठे आहे? मंदाताई म्हात्रे आणि गणेश नाईक साहेब हे काय मूळ भाजपचे थोडी आहेत. हे आमचंच प्रोडक्ट त्यांनी घेतलंय आणि त्यांच्या लोकांच्या डोक्यावर बसवलंय. पर्ली नगरपालिकेत गटनेते पदाची निवड करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं MIM सोबत युती केली आहे. या युतीची दखल पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली. याबाबतचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेणार आहेत, असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे सरचिटणीस सूरज चव्हाण यांनी म्हटलंय. महायुतीतील सत्ताधारी असोत किंवा विरोधक असोत, त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवरच जास्त प्रेम आहे, त्यामुळे ते आमच्यावर टीका करतायत, असा आरोप त्यांनी केलाय. नगरपालिकेप्रमाणेच महानगरपालिकेमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट चांगली कामगिरी बजावेल, असा विश्वास चव्हाण यांनी परभणीत व्यक्त केलाय. या प्रकरणाची दखल वरिष्ठ पातळीवर घेतली गेलेली आहे. त्याबाबतचा निर्णय अंतिम आमचे वरिष्ठ नेते घेतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सेक्युलर विचाराचा पक्ष आहे. कुठल्याही जाती धर्माच्या पक्षाला सोबत घेणारा पक्ष नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी विचारधारा आहे, पुरोगामी विचारधारा, त्या विचारधारेवर आम्ही काम करतोय. त्या प्रकरणाची दखल घेतलेल्या स्थानिक पातळीवरची आढावा आणि माहिती त्या ठिकाणी घेतल्या, त्यावर वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील. 16 तारखेला महापौर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल आणि अशी परिस्थिती परभणी महानगरपालिकेमध्ये आहे. परभणीच्या जनतेने ठरवलंय की इथं बदल घडवायचा आहे, इथं विकासाच्या पाठीमागे उभं राहायचंय. जे लोक खान बान करत राहतात त्यांना घरचा रस्ता दाखवायचा, हे परभणीच्या जनतेने ठरवलं. महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी आज महाराष्ट्रामध्ये अजितदादांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घोषणा हे अतिशय उत्तमरित्या चालू आहे. येणाऱ्या 16 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा क्रमांक 2चा पक्ष म्हणून महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घोडदौड पाहता मित्राला आणि शत्रूला आमची काळजी आहे, म्हणून अशा पद्धतीचे विधान येत आहेत. परंतु जनतेचे आशीर्वाद जोपर्यंत आहेत तोपर्यंत असे कितीतरी आरोप झाले, कितीतरी टीका टिप्पण्या झाल्या, तर राष्ट्रवादीला कुणीच थांबवू शकत नाही. आम्हाला भयमुक्त नवी मुंबई हवी असून सर्वसामान्य जनतेला न्याय देणारं सरकार हवंय, असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलंय. आमची लढाई मूळ भाजपसोबत नसून NBP नाईक भाजप पार्टीसोबत आहे. कुणी सांगितलं म्हणून नंदी बैलासारखे मान हलवणारे नगरसेवक आम्हाला नकोयत. चंद्राला सूर्य म्हणणारे लोक नकोयत. गणेश नाईक यांना जंगलाचं नेतृत्व करायला पाठवलंय. शिंदे साहेबांबाबत त्यांच्या मनात पोटदुखी आहे. स्वतःच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबाबतही त्यांच्या मनात पोटदुखी होती. केंद्रीय मंत्र्यांबाबतही त्यांना पोटदुखी आहे, असा टोला म्हस्के यांनी लगावलाय. यांना असूया आहे, कारण शिंदे साहेब एक सर्वसामान्य कार्यकर्त्यातून, सर्वसामान्य नगरसेवकामधून त्या ठिकाणी नगरविकास मंत्री झाले, त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री झाले, आज उपमुख्यमंत्री आहेत, एका पक्षाचे सर्वोच्च नेता आहेत. आज एक सर्वसामान्य कार्यकर्ता नरेंद्र मोदी साहेबांसमोर बाजूला बसतो. तोच माणूस महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून बसतो, तोच उपमुख्यमंत्री म्हणून बसतो. आणि माननीय आपले जे काही नामदार आहेत, स्वतःला नवी मुंबईचे मुख्यमंत्री समजतात, त्यांना नवी मुंबई पलीकडे त्यांना स्थानच नाहीये. गेले कित्येक वर्ष मंत्रिपदापासून वंचित होते. आता त्यांना मंत्रिपद दिलंय, ते सुद्धा त्यांना जंगलात पाठवलंय, जंगलाचं नेतृत्व करायला त्यांना दिलेलं आहे. आणि त्यामुळे शिंदे साहेबांच्या बाबतीत त्यांच्यामध्ये एक पोटदुखी आहे, एक असूया आहे, म्हणून शिंदे साहेबांवरती ते आरोप करतात. तुम्ही सांगा, आता जे ते काही मंत्री झालेले आहेत, यापूर्वी महाविकास आघाडीची सत्ता होती, शिंदे साहेबांनी जर पाऊल उचललं नसतं तर हे आता मंत्री झाले असते का? नाही. त्यांना रवींद्र चव्हाण जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत, ते जेव्हा मंत्री होते तेव्हा त्यांच्याबद्दल सुद्धा पोटदुखी होती. स्वतःच्या पक्षातील रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल सुद्धा त्यांची पोटदुखी होती. केंद्रीय मंत्र्यांबद्दल पोटदुखी आहे. त्यामुळे केवळ पोटदुखी ही आपल्यापेक्षा कोणीतरी मोठं होतंय याची आहे.
एकनाथ शिंदे साहेबांवर ही पोटदुखी आहे, त्यांची हा राग आहे. तर तुम्हाला दिलं की भूखंड कोणी लाटले. न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार चोपडा शहरातील सर्व शासकीय आस्थापनांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून त्यानुसार नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. चोपडा नगर परिषदेच्या वतीनं शहरातील लहान मोठ्या श्वानांची गणना करण्यात आली. अशी गणना करणारी चोपडा नगर परिषद ही जिल्ह्यातील पहिली नगर परिषद असावी अशी माहिती देण्यात आली. नगर परिषदेनं केलेल्या या सर्वेक्षणात शहरात एकूण 2100 श्वान आढळून आलेत. या श्वानांचे निर्बीजीकरण करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली. तसंच मोकाट श्वानांसाठी निवारागृह उभारण्याचं नियोजन असून त्यासाठी योग्य जागेचा शोध सुरू आहे. दरम्यान रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांचं मालकांनी तातडीनं आपली जनावरं ताब्यात घ्यावीत, अन्यथा संबंधितांवर कडक दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्य अधिकारी रामनिवास झवर यांनी दिलाय. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जे श्वान नियंत्रणाबाबत जे निर्देश दिलेले आहेत माननीय सर्वोच्च न्यायालयाने, त्यानुसार आपण शहरातील सर्व जे आस्थापना आहेत शासकीय किंवा मोठे गेटवाले जे आस्थापना आहेत त्या सर्वांना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना कळविण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार त्यांनी आपल्या प्रत्येक आस्थापनेवर स्वतःचा नोडल अधिकारी देखील नेमलेला आहे. त्याची माहिती नगर परिषदेला दिलेली आहे. याचप्रमाणे जे शहरातील सार्वजनिक रस्ते वगैरे जे आहे, सार्वजनिक जागा आहेत, या ठिकाणच्या सर्व श्वानांची गणना देखील नगर परिषदेने केलेली आहे आणि ही या गणनेतून सुमारे 2100 श्वान शहरात आढळून आलेले आहेत, लहान मोठे. त्याचबरोबर काही श्वानांचं पालनसुद्धा नागरिक स्वतः करत आहेत. अशांची देखील गणना करण्यात आलेली आहे. अशी गणना करणारी चोपडा ही पहिलीच नगर परिषद असावी. त्याचबरोबर नगर परिषदेनं या श्वानांचं निर्बीजीकरण करण्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू केलेली आहे. ही निविदा प्रक्रिया पूर्ण होताच या श्वानांचं निर्बीजीकरण करण्यात येईल. यासाठी अर्थसंकल्पात देखील तरतूद करण्यात येत आहे. तसंच जे निवारागृह बांधण्याचं नियोजन आहे त्यासाठी देखील जागा बघितलेली असून तीसुद्धा निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. मोकाट जनावरांसाठी काय? मोकाट जनावरांसाठी जो नगर परिषदेचा जो कोंडवाडा आहे तो त्याची जी किरकोळ दुरुस्ती वगैरे आहे ती देखील करण्याचा प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. पुढच्या काही दिवसातच आपला कोंडवाडा हे होईल आणि नागरिकांना देखील, शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांची जर स्वतःची आपली मोकाट जनावरे असतील रस्त्यावर ती त्यांनी स्वतःहून काढून घ्यावीत आणि जर असं काही केलं नाही तर नगर परिषदेमार्फत त्यांच्यावर जबर दंडाची कारवाई करण्यात येईल. ओके. मनमाड विभागाच्या हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांच्या वतीनं नागरिकांना पतंग उडवताना नायलॉन मांजा न वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. नायलॉन मांजा आढळून आल्यास संबंधितांवर कोणतीही गय न करता कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांनी दिलाय. मकर संक्रांत हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. बाजारपेठांमध्ये विविध आकारांच्या आणि रंगीबेरंगी आकर्षक पतंगी विक्रीसाठी उपलब्ध झाल्यात. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीच्या पतंगी बाजारात दिसून येत आहेत. ग्राहकांच्या मागणीनुसार छोट्या, मध्यम आणि मोठ्या आकाराच्या पतंग मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. विशेषतः नवीन डिझाईनच्या पतंगींना चांगली मागणी असल्याचं चित्र आहे. सण जवळ आल्यानं येत्या काही दिवसात पतंग विक्रीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. दरम्यान चांदवड पोलीस ठाणे आणि नगर परिषदेच्या वतीनं नायलॉन मांजामुळे कोणाच्याही जीवाला इजा होऊ नये तसंच अपघात टाळण्यासाठी जनजागृती करण्यात येते. चांदवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व पोलीस कर्मचारी नायलॉन मांजा वापरावर करडी नजर ठेवून आहेत. सर, येणाऱ्या 14 जानेवारीला मकर संक्रांत हा सण आहे. मात्र ह्या निमित्ताने असंख्य लोक पतंगीचा आनंद घेतात. त्या संदर्भात आपण काय सांगाल? सर्वप्रथम मी येणाऱ्या मकर संक्रांतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. परंतु त्याचबरोबर मागील अनुभव पाहता येवला असेल, मनमाड असेल, चांदवड असेल किंवा नाशिक शहर, पूर्ण जिल्हा किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आपण बघतो का नायलॉन मांजा वापरून बऱ्याच लोकांना अपघात झालेले आहेत. त्याच्यामध्ये जीवावर सुद्धा बेतलेलं आहे. तर माझं या निमित्ताने सर्वांना असं आवाहन राहील का सण साजरा करताना आपण दुसऱ्याच्या कोणाच्याही शरीराला इजा होणार नाही याची पूर्णपणे
खबरदारी घेतली पाहिजे. त्याचबरोबर जर आम्ही अशा प्रकारचा कुठेही नायलॉन मांजाचा साठा असेल, कोणी वाहतूक करत असेल, दुकानात ठेवला असेल किंवा किरकोळ विक्री करत असेल, अशा सर्व ठिकाणी छापासत्र सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर आम्ही नगरपालिका असतील, त्यांचे मुख्य अधिकारी, त्यांचा स्टाफ आणि पोलीस अशा संयुक्त कारवायासुद्धा सुरू केलेल्या आहेत. आणि ज्या ज्या वेळेला नागरिकांना सुद्धा आम्ही आवाहन करतो का त्यांना जर कुठली माहिती मिळाली असेल किंवा कुठं असा मांजा असेल तर त्यांनी ताबडतोब आम्हाला कळवायचं आहे. त्याच्यावर निश्चितपणे कठोर कारवाई करण्यात येईल. याच्यामध्ये कुठल्याही माणसाला सण साजरा करताना दुसऱ्याच्या जीविताला धोका पोहोचवण्याचा काही अधिकार नाही. जर तसं आढळून आलं तर आम्ही सक्तपणे यामध्ये कारवाई करू. सर, आपल्या माहितीप्रमाणे एखाद्या ठिकाणी काही कारवाई करण्यात आलेली आहे का आतापर्यंत? बरोबर आहे. अशा प्रकारची कारवाई आम्ही येवला शहरामध्ये केलेली आहे. आणि प्रबोधन म्हणून आम्ही लाऊडस्पीकरवर, गाड्यांवर लोकांचं प्रबोधनसुद्धा सुरू केलेलं आहे का आपण नायलॉन मांजा न वापरता सुद्धा हा सण अत्यंत चांगल्या प्रकारे साजरा करू शकतो. नायलॉन मांजाने लोकांच्या जीविताला धोका होतो. अशा प्रकारची आम्ही कारवाई येवला शहर पोलीस स्टेशनला केलेली आहे. आणि बाकीचे जे पोलीस स्टेशन आहे मनमाड डिव्हिजनमधले, त्यांना सुद्धा आम्ही या प्रकारचे आदेश दिलेले आहेत. जर कुठली माहिती मिळाली तर निश्चितपणे त्याची कारवाई आमच्याकडून करण्यात येईल. त्याच्यासाठी चांदवड शहरामध्ये काही तुम्ही आवाहन करण्यासाठी जनजागृती करणार आहात का? हो, बरोबर आहे. मी आधीच सांगितलं का आमच्या संपूर्ण मनमाड डिव्हिजनमध्ये, मग ते चांदवड असो, मनमाड असो, नांदगाव असो का येवला असो, सगळ्या ठिकाणी आम्ही जनजागृतीची मोहीम हाती घेतलेली आहे. त्यामध्ये नगरपालिका याचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर आम्हाला सहभाग मिळतो. त्यांचा सक्रिय सहभाग आहे. त्यांनी आणि आम्ही दोघांनी मिळून या संदर्भामध्ये कारवाई सुरू केलेली आहे. जनजागृतीसुद्धा करत आहोत आणि सक्त कारवाईसुद्धा आम्ही करणार आहोत. महाराष्ट्र राज्य स्वतंत्र विद्युत कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीनं शुक्रवारी 1 दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात आले. उपकेंद्रातील यंत्रचालकांचे सफाई कामगार यांचे संपूर्ण थकलेले पगार देण्यात यावे ही प्रमुख मागणी यावेळी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी लावून धरली होती. जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी कंत्राटी कामगारांनी दिलाय. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटना मजदूर संघटनेच्या माध्यमाने 1 दिवसीय काम बंद आंदोलन केलेलं आहे. कारण आमच्यावर जो अन्याय होत आहे, आम्ही कंत्राटी पद्धतीवर काम करत आहोत MSCDCLच्या मागच्या 14-15 वर्षापासून. तर आमचे जे ज्येष्ठ कार्यकर्ता आहेत, जे ज्येष्ठ कामगार आहेत, त्यांना मागच्या 4 महिन्यापासून कामावरून बंद करण्यात आलं आहे. त्यांची रोजीरोटी इथून चालत आहे. जे आम्ही एकटे होतो तर एकट्याच्या 2 झालो, 2च्या नंतर 3 झालो. आज त्यांचं भरणपोषण करण्याकरिता आमच्याकडे यांच्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही. कारण गोंदियामध्ये आम्हाला जो ITI केल्याच्या नंतर इथं कोणतेही कारखाने नाही, कोणताही व्यवसाय नाही. तर मग आम्हाला जो अनुभव आहे तो अनुभव MSCDCLमध्ये आम्ही पूर्ण आपला योगदान दिलेलं आहे. तरी आमच्यावर अन्याय करून हे लोक आमच्या सिनियर पोरांना न घेता एक ज्युनियर पोरांना कामावर ठेवलेलं आहे. आमची पहिली मागणी ते होती. दुसरी मागणी अशी आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये 329 असे उपकेंद्र आहेत, ज्यामध्ये डायरेक्ट मुंबईवरून, प्रकाशगडवरून, हेड ऑफिसवरून टेंडर काढण्यात आले आहे की हे जे 329 सबस्टेशन आहेत त्या सबस्टेशनमध्ये कंत्राटी कामगार पद्धतीवर कामगारांना ठेवण्यात आले आहे. पण त्या ठिकाणी पहिले 4 ऑपरेटर होते, आता त्यामधून 3 ऑपरेटर काम करत आहेत आणि त्यांचा पगार मागच्या 4 महिन्यापासून नाही केलेला आहे. त्यांची मागणी आमची हे मागणी होती. आज 1 दिवसाचं आंदोलन होता, आपली मागण्या पूर्ण होणार नाही तर पुढची भूमिका काय राहणार? आमची पुढची भूमिका आता कॉन्ट्रॅक्टरसोबत चर्चा झालेली आहे आणि आमच्या अधीक्षक अभियंत्यासोबत आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. त्यांनी आम्हाला 15 दिवसाचा वेळ मागितलेला आहे आणि अगर हे 15 दिवसाच्या आतमध्ये यांचा अगर पत्रव्यवहार झाल्याच्या नंतर आमच्या मागण्या पूर्ण नाहीच झाल्या तर आम्ही यांच्यापेक्षा आणखी उग्र आंदोलन करू. याच्या व्यतिरिक्त आम्ही टाकळी उपोषण काय आम्ही उपोषणावर बसणार आहोत अशी पण तयारी आहे. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये वेळ झाला तर इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.